या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत. का गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो. नंतर शिवसेना उपनेता झालो. ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत. कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईंनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच. 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची ती परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंतसाहेब मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती. दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं. राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले. 2019ला मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं, मी भाईंना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राजन साहेबांचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार. पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं. का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती आहे असं म्हणावं लागेल. 24 तासातले जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं. ती एक वेगळी दैवी शक्ती आहे, हे मला माहिती आहे. आणि म्हणून 2024 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो. पराभव आम्ही मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला. 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी, विलास चाकीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल, ते आपण सांगा. आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं,
तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. जाता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सावींना विधान परिषद देणार, राजन सावींना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय. पण भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालंय. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा साखर मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एकदो तो त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरले सुरलेला विकास. उदयजी, आपण पालकमंत्री आहात, आपण तिथले स्थानिक आमदार आहेत. मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 650-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे. त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90% पुढे जाऊल अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.